घड्याला यशाला सुरुवात झालेली आहे. मी या निमित्ताने माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या मनापासून माझ्यातर्फे गर्जना संघटनेतर्फे आणि जिल्ह्यातल्या सर्व दूध उत्पादकांतर्फे आभार मानतो. त्यांनी आमच्या मागणीला मान्यता देऊन कायद्याची अंमलबजावणी गोकुळमध्ये केलेली आहे. या निमित्ताने गोकुळमध्ये गेल्या 5 वर्षामध्ये सुरू असलेला भ्रष्टाचारी कारभार, मनमानी एकाधिकारशाही कारभार, सभासदांना काही संचालकांना सुद्धा मान न देणारा कारभार जो सुरू होता आणि प्रचंड प्रकारची अनागोंदी सुरू होती. त्याचे कागदपत्र लपवणं, कोणती पारदर्शकता न ठेवणं, हे जे प्रकार सुरू होते त्याला आता आळा बसणार आहे. आणि लवकरच गोकुळमध्ये दोषमुक्त मतदार यादी तयार होईल. इथला कारभार सुरळीत होईल. या ठिकाणच्या दुधाला योग्य न्याय मिळेल, दूध उत्पादकांना योग्य न्याय मिळेल आणि देशामध्ये अमूलला योग्य पर्याय म्हणून गोकुळ पुढे येईल अशी आम्ही अपेक्षा करतो. आणि लवकरच नवीन मतदार यादी तयार होऊन योग्य प्रकारे नवीन निवडणूक होईल आणि योग्य संचालक मंडळ आपला ताबा घेईल. महिन्यापूर्वी तुम्हाला इथं प्रवेश नाकारला होता, आज तुमचं वाजत गाजत स्वागत आहे. हो, ह्यालाच आम्ही न्यायाचं राज्य म्हणतो. ज्या ठिकाणी मनमानी कारभाराची धुरा तयार झालेली होती, सगळं एकाधिकारशाही सुरू होती, सगळ्या प्रकारचे कागदपत्र दस्तऐवज लपून ठेवणं होतं, चोराच्या मनात चांदणं जसा प्रकार असतो की चोरी पकडली जाईल म्हणून जो मंत्री शासनामध्ये मंत्री आहे, शासनाच्या निर्णयाविरुद्ध सुप्रीम कोर्टात जातात. थोडीशी मनाला लाज वाटली पाहिजे. कारण की जर तुम्हाला सुप्रीम कोर्टात जायचंच होतं तर मग तुम्ही आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देऊन एक सामान्य नागरिक म्हणून मंत्री सुप्रीम कोर्टामध्ये न्याय मागायला गेलं पाहिजे होतं. म्हणजे शासनाचं तुम्हाला अधिकार पण पाहिजेत आणि फायदे पण सगळे उचलायचे आहेत आणि कायदे सुद्धा मानायचे नाहीयेत. अशा प्रकारे मागच्या महिन्यामध्ये मला स्वतःहून बोलवलं गेलं होतं माहितीसाठी आणि ह्याच गेटवर मला अडवलं होतं. आज मला ज्या प्रकारे आम्हाला मानाने आज यायला मिळालेला आहे, तर हा फक्त माझा मान नसून हा प्रत्येक दूध उत्पादकाचा मान आहे. आणि मीच काय, जिल्ह्यातल्या प्रत्येक दूध उत्पादकाला या प्रकारे स्वागत झालं पाहिजे, त्याला आतमध्ये बोलवलं पाहिजे, कोणत्या त्याची शंका निरसन असेल केलं पाहिजे, त्याच्या तक्रारीवर कारवाई झाली पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे. दूध संस्थांची सुनावणी किमान 4 महिने लागणार आहेत वर्किंग. त्यामध्ये ज्या प्रकारे सुजय कदम या भ्रष्ट अधिकाऱ्याने रात्रीच्या अंधारामध्ये सह्या केलेल्या होत्या, आपण सगळे त्याचे साक्षीदार आहात, आपल्या समोर तो घरी गेल्याचं नाटक केलं आणि पुन्हा येऊन त्याने सह्या केलेल्या होत्या. त्यामध्ये त्याने जे नोटीसमध्ये जे मुद्दे मांडलेले होते ते मुद्दे चौकशी न करता फक्त बोगस पद्धतीने ज्या प्रकारे गोकुळकडून त्यांना ह्या संचालक मंडळाने जो अहवाल दिला होता जानेवारी, फेब्रुवारी, मार्च मधल्या दूध संकलनाचा, त्याच्या आधारावर त्याने सह्या केल्या. त्याला माहित पण येते कोणत्या कागदावर तो सह्या करतोय. अशा ते केली, त्याची सुद्धा चौकशी पुन्हा झाली पाहिजे अशी आमची मागणी आम्ही त्या प्रकारे पाठपुरावा सुरू केलेला आहे. त्यामुळे त्या 268 संस्था असतील आणि उरलेल्या आहेत ते 1200 संस्था आहेत. या सगळ्या संस्थांची सुनावणी होऊन आणि हायकोर्टाने स्पेसिफिक म्हटलेलं इंडिव्हिज्युअल हिअरिंग, यांनी काय केलं, सुजय कदमने घेतले की एकदा आणि केली पास, असं न करता इंडिव्हिज्युअल हिअरिंग घ्यायची आहे. त्या पूर्ण 7 प्रकारचे डॉक्युमेंट चेक करायचे. हे करायला 7-8 महिने जाणारच आहेत. हे झाल्यानंतर निवडणूक कार्यक्रम 4 महिन्याचा 120 दिवसाचा. त्यामुळे किमान वर्षभर हे प्रक्रिया चालू राहणार आहे. पण उशीर का होईना दोषमुक्त यादी प्रत्येक खरा सभासद या ठिकाणी मतदान करेल याची परिस्थिती निर्माण होईल. दोषमुक्त यादी झाल्यानंतर जी निवडणूक होणार आहे ती महायुती म्हणून लढणार आहे आणि त्या महायुतीमध्ये मंत्री मुश्रीफ असणार आहे. नाही, तो विषय आता महायुतीच्या नेत्यांनी त्याचं उत्तर द्यावं. आम्ही सभासद म्हणून ही भांडण करतो आहोत. आमचं एवढं महायुतीच्या नेत्यांना आमचा आग्रह असणार, आमची मागणी असणार आहे, महायुती म्हणून लढायला काय हरकत नाही. पण ज्या नेत्यामुळे हा सगळं गोकुळ आज डबघाईला येतोय, ह्या ठिकाणी ज्या प्रकारे दरोडा पडलेला आहे, अशा नेत्याला तुम्ही जर पुन्हा घेणार असाल तर दूध उत्पादकांचा, संस्था चालकांचा रोष तुम्हाला भोगावा लागणार.